जगतज्योती महात्मा बसवेश्वर, मनमत माऊली, माननीय सोंडे सर, वाय.बी. सोमटक्के साहेब व सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व शिवा संघटनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांना सर्वांना माझा जय शिवा. आपण आज सर्वांचेच विचार ऐकलेले आहेत, सरांचेही विचार ऐकायचे आहेत, परंतु आज शिवा संघटनेची ताकद जी काय वाढत आहे त्याचा एक मी छोटासा अनुभव आमच्या पनवेल नगरीमधला मी सांगतो. गेली 5 वर्ष झाले, आम्ही 4 वर्ष झाले मी शिवा संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. मी शिवा संघटनेचं लेटर हेड ज्या वेळेला वापरण्यास चालू केलं त्यावेळेला पनवेल नगरपालिकेमध्ये महात्मा बसवेश्वर असं नाव द्या अशी मी मागणी तिथे पनवेल नगरपालिकेमध्ये केली. पनवेल नगरपालिके ज्यांच्या हातात आहे असे काँग्रेसचे आमदार हे ते नगरपालिकेचे सर्वसर्वी आहेत. त्यांना शिवा संघटना ही काय आहे, धोंडेसर काय आहेत हे त्यांना चांगलं माहिती आहे. एका नगरसेवकांनी मला विचारणा केली की महात्मा बसवेश्वर हे पनवेलमध्ये कधी येऊन गेले का. मी त्यांना एवढंच म्हणालो, 34 नगरसेवकांची ही नगरपालिका आहे, तुम्ही 34 नगरपालिकेचं एक सभा भरवा आणि तिथे मी सरांना बोलवतो किंवा शिवा संघटनेचा एक छोटा कार्यकर्ता बोलवतो, महात्मा बसवेश्वर काय आहे ते तुम्हाला कळेल. कारण पनवेल नगरीमध्ये बाबासाहेब आंबेडकर किंवा शिवाजी महाराज सुद्धा येऊन नाही गेले, परंतु तिथली नावं दिली गेली. महात्मा बसवेश्वरांना का नाही दिली गेली जाणार ही ज्यावेळेला विचारणा केली व त्यांना आमदारांना मी ज्यावेळेला ही प्रस्तावना केली त्यावेळेला त्या आमदारांनी शिवा संघटनेची ताकद व धोंडे सरांची ताकद ओळखून त्यांनी आज 15 ऑगस्टला सर्वसाधारण सभेमध्ये महात्मा बसवेश्वर मार्ग असे नामकरण जाहीर केलेलं आहे व सर्व सभेमध्ये मंजूर झालेलं आहे. ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ती फक्त शिवा संघटनेमुळे साध्य करू शकलो. आम्हाला खूप अभिमान आहे. या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मी साध्या व्यासपीठावर कधी मी बोललो नव्हतो, फक्त फोनवर बोलण्याचा अनुभव आम्हाला आहे. परंतु धोंडे सरांनी आम्हाला हा अनुभव दिला, मी त्यांचा आभारी आहे. 17व्या वर्धापन दिनानिमित्त मी रायगड जिल्हा शाखेतर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय शिवा. श्रीलंकेतील दुसरे गाईड लिय नगी, प्लीज कम ऑन इन डायस. मिस्टर धनंजय मनोहर धोंडे सरांना विनंती करतो की आपण शिवा संघटनेचा रुमाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. कपाळी भस्म लागते आहे श्रीलंकेमध्ये आणि शिवा संघटनेचा रुमाल पडतो आहे एक पुष्पगुच्छ या ठिकाणी सरांनी या आपल्या पाहुण्यांना दिलेला आहे, अभिनंदनही केलेलं आहे. यानंतर नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ज्यांची झुंजार जिल्हा प्रमुख म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये ओळख आहे असे आमचे मित्र वैजनाथराव तोलसुरे हे 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील. जय शिवा, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. महात्मा बसवेश्वर वीरशैवांचे आराध्य दैवत मनमत माऊली आज कोलंबो शहरामध्ये शिवा संघटनेच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त महिला उठू नका, 2 मिनिटांनी ब्रेक आहे, उठू नका. उपस्थित असलेले गुरुवर्य व ज्यांच्या नेतृत्वाखाली व ज्यांच्या पुण्याईने तुम्ही आम्ही सर्वजण 7 समुद्रापलीकडे आलेलो आहोत असे संपूर्ण विश्वातील वीरशैवांच्या हृदय सम्राट माननीय प्राध्यापक मनोहर धोंडे सरांच्या चरणी मी वंदन करतो. सन्माननीय व्यासपीठ, या कोलंबो शहरातील हॉटेल ग्लोबल टावर्स मधील
या सुंदर अशा या सेमिनार हॉलमध्ये उपस्थित असलेले माझे या भारतातील शिवाचे वाट व वाघिणी अशा या प्रसन्न वातावरणामध्ये आज शिवा संघटनेचा 17वा वर्धापन साजरा होत आहे. याचा सार्थ स्वाभिमान संपूर्ण भारतातील वीरशैवांना आहे. आज खरोखरच माननीय प्राध्यापक मनोहर धोंडे सरांचं या ठिकाणी गेल्या 1.5 तासापासून आपण ऐकत आहोत. त्यांच्याबद्दल स्तुती सुमने या ठिकाणी चाललेले आहे. खरोखरच भारतातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील वीरशैवांचं नाव त्यांच्या जिभेवर तर आहेच, पण अवघ्या 1-1.5 दिवसात सुद्धा कमावून निलेश म्हणून त्यांनी एक व्यक्तीचं या ठिकाणी बोलवलं. खरोखरच विदेशात सुद्धा 3 व्यक्तींचं नाव सरांच्या जिभेवर आहे. एवढं सिम कार्ड कोणी बनवलं तुम्हाला आम्हाला माहित आहे. आज बाबारावजी धोंडे नाहीये, पण राधाबाई आहेत. आज खरोखरच बाबांनी या ठिकाणी उपस्थित जरी नसले तरी आज निश्चितच तुम्हाला आम्हाला त्यांच्या आशीर्वादानं धोंडे सरांच्या रूपात तुम्हाला आम्हाला एक आवाज दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी खरोखरच राधाबाईचे आणि बाबाराव धोंडेचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आम्ही एक सामान्य कुटुंबातले सर्वजण या उपस्थित असलेल्या सर्व माझे वीरशैव बांधव आहेत. कोणीही प्रस्थापित नाही आहे. सर्वजण आम्ही विस्थापित आहोत. निदान आमच्या या शरीरावर नेहरू शर्ट पॅन्ट कधी येत होता की नाही आम्हाला माहिती नव्हतं. आमच्या भगिनी एका युनिफॉर्म मध्ये येतील का नाही हे माहिती नव्हतं. परंतु या धोंडे सरांनी अत्यंत निष्ठेनं चिकाटीनं आम्हा सर्वांना आमच्या जीवन पद्धती दिली, संस्कार दिला. नव्हे ज्या वेळेस दिल्लीला वर्धापन दिवस होता त्यावेळेस टी शर्ट होता. टी शर्ट असल्या वेळेस आम्ही त्या वर्धापन दिवसाला पती पत्नी होतो. एका बगलमध्ये माझी मुलगी होती, दुसऱ्या बगलमध्ये माझा मुलगा होता. नांदेड जिल्हा प्रमुख जर ओळखायचा असेल तर उजव्या बगलमध्ये मुलगी, डाव्या बगलमध्ये मुलगा, असं सिंबल माझं झालेलं होतं वर्धापन दिवसामध्ये. हा सन्मान, हा आनंद धोंडे सरांनी दिला. म्हणूनच ज्या वेळेस वर्धापन दिवस 2011 मध्ये 2010 मध्ये धोंडे सरांनी राज्यव्यापी मेळाव्यामध्ये जाहीर केलं आपला 17वा वर्धापन दिवस सलग केला होणार. त्याच दिवशी माझ्या मिसेसला मी अशी तारीख दिली. 100% म्हणजे हा आत्मविश्वास आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना दिला. म्हणूनच आजही मी आज एवढा आनंदी आहे. खरोखरच सी साईडला आम्हाला रूम दिली सरांनी. जे आमच्याकडून पैसे घेतले त्याचा एक ना एक पैशाचा हिशोब आम्ही या हॉटेलमध्ये वसूल केलेला आहे. एवढंच सांगा, माझ्यासारखं सर्वजण जे जोडपे आलेले आहेत ते वसूल केले असतील. आम्ही पाठीवर थांबही दिलेली आहे. यानंतर परभणी जिल्ह्याचे संतोष पाटपाटी जिल्हाध्यक्ष कर्मचारी महासंघ हेही फक्त 2 मिनिटच मनोगत व्यक्त करते.
वीरशैव धर्माचे संस्थापक रेणुकाजी पंचाचार्य, वीरशैव धर्माचे प्रचारक आणि प्रसारक महात्मा बसवेश्वरजी, मनमत माऊली आदरणीय जे असतील. मी फक्त आपले 2 मिनिटं या ठिकाणी घेणार आहे. संघटनेमध्ये जे बळ असतं, जी एकी असते, ती मी एका 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी सांगणार आहे. ज्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की आम्हाला श्रीलंकेला जायचं आहे, त्यावेळेस माझी या ठिकाणी मुख्याध्यापक सुद्धा या ठिकाणी आहेत. आम्ही एकदा ठरवलं की सरासर आम्ही तयार होतो करण्यासाठी. माझ्या शाळेवर संविधानाचा झेंडावंदन आहे, तो मी शारीरिक शिक्षक आहे आणि मुख्याध्यापक या ठिकाणी बसलेला आहे. संघटनेमुळं हे मला कळता आलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 तारखेला म्हणजे काल माननीय फौजी खान मंत्र्याचा दौरा माझ्या शाळेवर होता. तरी पण परंतु त्या संघटनेमुळं, संघटनेच्या सहकार्यामुळं आणि संघटनेचे साथ माझ्यामुळे असल्यामुळं या ठिकाणी आजी आणि माजी मुख्याध्यापक माझ्या सोबत आहेत. इथं काही घडलं ते माझ्या संघटनेमुळे घडलं. तर मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे, इतरही काही असे बांधव आहेत, माझे बांधव आहेत, तिथे धर्माचे बांधव आहेत, त्यांना महात्मा फुलेंचे विचार त्या ठिकाणी पडतात. त्या सर्व बांधवांना आपण आपल्या संघटनेमध्ये सहभागी करावं. माझी पत्नी सुद्धा मला सोडायला आली होती, 2 दिवस मला भांडली होती, तुम्ही एकटे जाता मला सोडून. माझ्यासोबत पाहिलं आणि आपल्या संघटनेचा जे रेल्वे त्या ठिकाणी पाहिले ते म्हणले काय हरकत नाही, तुम्ही जा. तर असं संघटनेमध्ये जी ताकद असते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः, आता बऱ्याच लोकांनी पासपोर्ट काढला असेल, पासपोर्टमध्ये काय अडचणी असतात तुम्हाला माहित आहेत. कारण विजा आपलं पासपोर्ट काढण्यासाठी आमचा जो अधिकारी आहे, ज्याच्या अधिकाऱ्याला आपण नोकरी लागतो, त्या अधिकाऱ्याची